नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आहे, आता शक्तीपीठ महामार्ग करवीर, राधानगरी, भुदरगड, आजरा व चंदगड तालुक्यातून जाणार. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत असतानाच या महामार्गाचे अलाइनमेंट वारंवार बदलण्यात येत आहे. शक्तीपीठाचा राज्य सरकारकडून आता पुन्हा एकदा नवा आराखडा प्रसिद्ध करण्यात आलाय. शिरोळ, कागल आणि हातकणंगले तालुक्यातील महत्वाच्या गावातून जाणारा हा महामार्ग आता या तालुक्यांच्या वेशीवरून जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 73 तर सांगली जिल्ह्यातील 25, सातारा जिल्ह्यातील 16 गावे, सोलापूर जिल्ह्यातील 35 गावांचा यात समावेश होणार आहे. याशिवाय अनेक नद्यांवर पूल व डोंगर परिसरात घाट होणार आहेत. शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यात वर्धा ते बांदा पर्यंत 856 किलोमीटरचा मार्ग होणार असून यात 13 जिल्ह्यातील 40 तालुक्यांचा आता समावेश करण्यात आलाय. शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यात वारणा नदी पार करून जुने पारगाव येथे प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर करवीर, राधानगरी, भुदरगड, आजरा व चंदगड तालुक्यातून तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार आहे. तर सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातून सुरुवात होणारा मार्ग पलूस, कडेगाव, वाळवा तालुक्यातून कोल्हापूर जिल्ह्यात येणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी सुमारे 856 किलोमीटर असून त्यापैकी सुमारे 29 किलोमीटर अंतर कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार आहे. गोव्याकडे जाण्यासाठी आजरा मार्ग, आंबोली, सावंतवाडी हा मार्ग आहे. त्याचबरोबर कोल्हापूर गगनबावडा मार्गे देखील गोव्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहे. मात्र नव्या शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्याची सुपीक जमीन जाणार असल्याने त्याला विरोध होत आहे. सरकारने नवा आराखडा तयार केला असला तरी त्याला देखील विरोध होण्याची शक्यता आहे. पुढील बातमी आहे, कोल्हापूर सांगली पूर व्यवस्थापनासाठी आराखडा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या विकासाला गती देणारे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये प्रमुख निर्णय कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी शहरासह संपूर्ण कृष्णा खोऱ्यातील पुराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडे तयार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पुराच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. तर दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरणाची 32,679 कोटींची आर्थिक पुनर्रचना केली जाणार आहे. यासाठी शासन हमी असलेले सरकारी रोखे म्हणजेच बॉन्ड्स भांडवली बाजारात आणले जातील, ज्यामुळे महावितरण कंपनी आता शेअर बाजारात लिस्टेड होईल. महावितरणाला शेअर बाजारात उतरवण्याचा निर्णय हा ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठे पाऊल मानले जात आहे. यामुळे कंपनीची पारदर्शकता वाढेल. मात्र सामान्यांच्या वीज दरांवर याचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच कोल्हापूर, सांगलीत वारंवार येणारा पूर प्रशासनासमोरचे मोठे आव्हान आहे. यावरती तोडगा काढण्याचे आश्वासन या निर्णयामुळे अधोरेखित झाले आहे. पुढील बातमी आहे, 56 वर्षांचा विक्रम मोडीत काढत आर्टिमिस 2 चंद्राच्या पलीकडे. अंतराळातून अनुभवले सूर्यग्रहण. नासाच्या आर्टिमिस 2 मोहिमेतील अंतराळवीरांनी आज चंद्राच्या डार्क साइडला म्हणजेच पलीकडील बाजूला वळसा घालत नवा इतिहास रचला आहे. ओरियन यानाद्वारे पृथ्वीपासून 4,06,773 किलोमीटर अंतरावर पोहोचून त्यांनी 1970 मधील अपोलो 13 चा विक्रम मोडीत काढला आहे. अंतराळवीरांनी सूर्यग्रहण पाहिले, चंद्राच्या मागे सूर्य लपतानाचे दृश्य अनुभवले. चंद्राच्या कडेने चमकणारे सूर्याचे तेजोवलय म्हणजेच कोरोना पाहून डोळे जे पाहतात त्यावर मेंदूचा विश्वासच बसत नाहीये, अशी भावना वैमानिक विक्टर ग्लोवर यांनी व्यक्त केली. यासोबतच चंद्राच्या पृष्ठभागावर होणारे उल्कापाताचे प्रकाशझोत आणि शुक्र, मंगळ, शनी या ग्रहांचे दृश्य त्यांनी टिपले. या संपूर्ण कालावधीत 40 मिनिटे अंतराळ क्रूशी संपर्क तुटलेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या पाण्यामुळे नासासह भारतही तेथे पोहोचण्यास उत्सुक आहे. यामुळे मिशन आर्टिमिस 2 कडे जगाचं लक्ष लागून आहे. पुढील बातमी आहे, माजी नगरसेवक भूपाल शेट्टे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप. भूपाल शेट्टे न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार. कोल्हापुरातील माजी नगरसेवक भूपाल शेट्टे यांच्यावर करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम आणि भूखंड लाटल्याचे आरोप राजकीय द्वेषापोटी असल्याचं माजी नगरसेवक शेट्टे यांनी म्हटलंय. यासंबंधी आपण लवकरच उच्च न्यायालयात संबंधितांवर अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सोमवारी झालेल्या महापौरांच्या जनता दरबारात सामाजिक कार्यकर्ते अनिल पाचगावकर यांनी माजी नगरसेवक भूपाल शेट्टे यांनी सुभाषनगर परिसरातील काही भूखंड लाटण्याचा आरोप केला आहे. त्या संदर्भात त्यांनी सोमवारी झालेल्या महापौरांच्या जनता दरबारात तक्रार दाखल केली. यावर बोलताना माजी नगरसेवक भूपाल शेट्टे यांनी माझ्यावर केलेले आरोप राजकीय द्वेषातून केले आहेत. माझे हात स्वच्छ असल्याचं त्यांनी सांगितलं.
मी कोणताही भ्रष्टाचार केला असल्यास त्याची जरूर चौकशी करण्यात यावी, मात्र बिनबुडाचे आरोप मान्य करणार नाही. या संदर्भात लवकरच आपण अनिल पाचगावकर यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. भूपाल शेट्टे यांनी यापूर्वी अनेक घोटाळे बाहेर काढले आहेत. घरफाळा विभागात झालेला भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढला होता. आता त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने याबाबत अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. पुढील बातमी आहे, समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना राबवत ग्रामीण भागातील प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मीन. समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना राबवत ग्रामीण भागातील प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मीन यांनी सांगितलं. त्या आज मंगळवारी पत्रकारांशी बोलत होत्या. श्री अंबाबाईच्या पदस्पर्शाने पावन झालेलं कोल्हापूर आणि राजश्री शाहू महाराजांची नगरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरच्या प्रशासनामध्ये काम करण्याची संधी मिळत आहे, हे माझ्यासाठी खूप मोठे भाग्य आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. शासनाच्या सर्व योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी प्रयत्नशील असून लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या स्तरावर झाली पाहिजे. त्यांना जिल्हा परिषदेकडे यावं लागू नये यासाठी गतिमान प्रशासन करू, असंही त्या म्हणाल्या. नक्की डॉक्टर जस्मीन काय म्हणाल्यात हे आपण जाणून घेऊयात. माई अंबाबाई महालक्ष्मीची स्थान हे आहे कोल्हापूर. छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे. इथे COZP कोल्हापूर म्हणून मी आले आहे, तर खूप मला आनंद आहे. खूप मोठा एक्सपिरियन्स मला इथे मिळणार आहे तशी अपेक्षा आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा याच्या रुरल एरिया खूप विस्तृत आहेत. एकूण 12 तालुके आपल्याकडे आहेत. तर तालुक्यांमध्ये जे गाव वाडी रिमोट आहे, दूर क्षेत्र जे आहे, तिथपर्यंत शासनाची सर्व योजना पोचली पाहिजे. शेवटचे माणूसपर्यंत शासनाची महत्त्वाकांक्षी योजना पोचली पाहिजे. लोकांना तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं काम झालं पाहिजे. त्यांना जिल्हा परिषद येथे येणे त्याची गरज पडली नाही पाहिजे. त्या अनुषंगाने गतिमान आम्हाला प्रशासन करायचे आहे. पुढील बातमी आहे, इराण इस्रायल अमेरिका युद्धाचा 39वा दिवस. युद्धाच्या आघाडीवर काही महत्त्वाच्या बातम्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पूर्ण विनाशाचा इशारा देत खळबळ उडवून दिली आहे. अमेरिका एका रात्रीत संपूर्ण इराण उद्ध्वस्त करू शकते, अशा शब्दात त्यांनी इराणच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलने इराणमधील रेल्वेने प्रवास न करण्याचा टोला तिथल्या नागरिकांना लगावला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दावा केला आहे की इराणचा सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांट आणि 2 प्रमुख संकुले उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. यामुळे इराणची 85% पेट्रोकेमिकल निर्यात ठप्प झाली असून IRGCची मनी मशीन बंद पडल्याचा दावा इस्रायलने केला आहे. तर इराणने इस्रायलसह सौदी अरेबिया, बहारीन, UAE आणि इराकवर क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेवले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी IRGC इंटेलिजन्स चीफ खदेमी यांच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. ट्रम्प यांनी इंधन आणि पाणी प्रकल्पांना लक्ष्य करण्याच्या धमकीवर रेड क्रॉसने तीव्र आक्षेप घेतला आहे. मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या सुविधांवर हल्ले करणे हे जिनिव्हा कराराचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित करण्यासाठी आज संयुक्त राष्ट्रात मतदान होणार आहे. मूळ प्रस्तावात सर्व संरक्षण साधनांचा वापर असे शब्द होते, मात्र आता ते बदलून समन्वयित प्रयत्न असे करण्यात आले आहेत. यामुळे UN काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.